नमस्कार, माझं नाव डॉक्टर शीतल। आज आपण पीसीओएस बद्दल थोडीशी माहिती घेणार आहे। ही खूप रॉंग कन्सेप्ट आहे की याला पीसीओडी म्हणायचं का पीसीओएस म्हणायचं। तर पूर्वी पीसीओडी म्हटलं जायचं, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, पण नंतर लक्षात आलं की मलेरिया, टायफॉइड हे डिसीजेस आहेत। तर पीसीओडी अशा काही जंतू संसर्गामुळे होत नाही, म्हणून त्याचे नाव चेंज करून पीसीओएस केले। सो पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम। सो पीसीओएस कशामुळे होतो? पीसीओएस हा ऍक्च्युअली इन्सुलिन रेझिस्टन्स मुळे होतो। तर जितकं तुमचं वजन जास्त तितका इन्सुलिन रेझिस्टन्स जास्त असतो। मग आपल्याला पीसीओएस चा काय संबंध आहे वंध्यत्वाशी किंवा इन्फर्टिलिटीशी? तर पीसीओएस मध्ये स्त्रीबीज हे चांगल्या क्वालिटीचे तयार होत नाही किंवा फॉलिकल फुटत नाही किंवा ओव्हुलेशन होत नाही, हा प्रॉब्लेम असतो। सो याच्यात काय ट्रीटमेंट केली पाहिजे? तर पीसीओएस मध्ये वजन कमी करणे, त्याच्यासाठी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, तळलेले पदार्थ न खाणं, फॅटी फूड न खाणं, बटाटे बंद करणं, भात बंद करणं, एक्सरसाइज डेली करणं, वेट रिडक्शन साठी एक्सरसाइज व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होऊन पीसीओएस साठी मदत होते। दुसरी गोष्ट, मेडिसिनचा नक्कीच मदत घेतली पाहिजे, ज्याच्याने ओव्हुलेशन होण्यासाठी मदत होते। थँक्यू।